सदा सर्वदा राम सोडू निकामी, समर्था तुझे दास आम्ही निकामी. बहु स्वार्थ बुद्धीने रे कष्ट विलो, तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो. श्रोते हो, करुणाष्टकाचा हा 23वा श्लोक. या श्लोकात समर्थ काम वासनेमुळे साधक आपल्या ध्यानापासून साधनेपासून कसा भटकतो, कसा ढळतो आणि निकामी होतो याचे वर्णन करतात. भारतीय समाज व्यवस्थेत धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ मानले आहेत. पुरुषार्थ याचा अर्थ मानवी जीवनात गाठावयाची उद्दिष्टे. माणूस जन्माला आला त्याचे उद्दिष्ट काय, तर या 4 पुरुषार्थांची प्राप्ती. श्रोते हो, या 4 पुरुषार्थांचा हा क्रम लक्षणीय आहे. प्रथम धर्म, मग अर्थ, मग काम आणि शेवटी मोक्ष. या 4 पुरुषार्थाला ज्याने जिंकले तो खरा मानव. धर्म म्हणजे समाजाच्या हिताला बाधा न येता आपले विहित म्हणजे नेमलेले कार्य करणे. आपल्या कार्यामुळे सामाजिक कल्याणाला कोणतीही बाधा येता कामा नये अशा प्रकारे आपले कार्य करणे म्हणजे धर्म पाळणे होय. याचे प्रथम स्थान यासाठी की माणूस आपोआप समाज हिताला बांधला जातो. जो धर्म पाळतो तो सर्व नीतिनियमांचे पालन करतो. त्याचे कार्य समाजाला कधीही बाधक असूच शकत नाही. अशा प्रकारे धर्माचे रक्षण करणाऱ्याने उपजीविकेसाठी धर्माचा अधीन राहून अर्थप्राप्ती करणे अपेक्षित आहे. कष्ट करून पैसा मिळवावा व त्यातून कुटुंबाचा भार सांभाळावा असे इथे अभिप्रेत आहे. यासाठी धर्माच्या अधीन राहून संपत्ती मिळवायची आहे, अधर्माने नाही. समाज म्हटला की कुटुंब व्यवस्था आली आणि कुटुंब म्हटले की गृहस्थाश्रम आला आणि गृहस्थाश्रम म्हटले की विवाह आला. विवाहाचे उद्दिष्ट पुढच्या पिढीला जन्म देणे व तिचे योग्य संगोपन करणे समाजाच्या स्थैर्यासाठी आवश्यक असते. इथेही विवाह करून आपल्या कामवासनेची पूर्ती करायची आहे, ती धर्माच्या अधीन राहून. वासना पिसाट होऊन केवळ वासनेच्या आहारी जाणे, कामांध होणे इथे अपेक्षित नाही. अशा प्रकारे जो मनुष्य धर्माच्या अधीन राहून अर्थ आणि काम यांची प्राप्ती करतो त्याला आपोआपच मोक्षाची तळमळ लागते. कारण जीवनाचे अंतिम ध्येय मोक्षच आहे. इथे मोक्ष म्हणजे परमेश्वर प्राप्ती अथवा जन्म मृत्यूपासून कायमची सुटका अभिप्रेत आहे. परंतु काही वेळा माणूस कामाच्या अधीन होतो आणि मग त्याला धर्माचे भय राहत नाही. कामातुराणाम न तू भयम न लज्जा, म्हणजे कामातूर झालेल्या वासनांध माणसाला भीती आणि लाजच राहत नाही. रावणाचेच पाहना, तो खरे तर मोठा शिवभक्त, पण त्याला सीतेचा मोह झाला आणि त्याला आपल्या चांगल्या गुणांचा, संस्कृतीचा विसर पडला. त्याला फक्त स्वार्थाने पछाडले. स्वतःची इच्छा आणि स्वतःचा अहम यामुळे त्याने लंकेतील सर्वांना युद्धाच्या खाईत लोटले. असा भक्त मग कायमचा निकामीच होतो. म्हणून समर्थ रामाला आपल्याला निकामी म्हणजे कामविरहित करण्यासाठी विनवितात. म्हणून ते म्हणतात, सदा सर्वदा राम सोडू निकामी, समर्था तुझे दास आम्ही निकामी. बहु स्वार्थ बुद्धीने रे कष्ट विलो, तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो. जय जय रघुवीर समर्थ.